जय महाराष्ट्र मित्रांनो, मी यश परब, फाउंडर ऑफ इक्विटी ऑप्शन डेस्क आणि सेबी रजिस्टर्ड रिसर्च अनालिस्ट. तर आज 25 जानेवारी, आज तुम्ही बघत असाल निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्ही आज निगेटिव्ह पाहण्यात आलं. कम्प्लिटली सेल ऑन राईज मार्केट होतं. निफ्टीमध्ये आपल्याला एक 300 ते 350 पॉईंटचा फॉल बघण्यात आला आणि बँक निफ्टीमध्ये एक 800 पॉईंटचा आपल्याला फॉल बघण्यात आला. तर आज आपण उद्यासाठी म्हणजेच वेडनेसडेसाठी 22 जानेवारीसाठी निफ्टीच्या काय अपसाईड लेवल्स असतील आणि काय डाऊनसाईड लेवल्स असतील याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. आणि सेम ॲज इट इज बँक निफ्टी सुद्धा अपसाईड लेवल्स काय असतील आणि डाऊनसाईड लेवल्स काय असतील याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. पण त्याआधी मी तुम्हाला एकच सांगेन, जर आता पण तुम्हाला चॅनल सबस्क्राईब नाही केलं तर माझं पहिलं जाऊन सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे इक्विटी ऑप्शन डेस्क मराठी. आतापर्यंत मी 51 व्हिडिओ अपलोड केलेत आणि इथे सुद्धा मी मेन्शन केलं की वी आर सेबी रजिस्टर्ड रिसर्च अनालिस्ट. जर माझ्या अजूनपर्यंत सबस्क्राईब नाही केलं तर पहिलं जाऊन माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन क्लिक करायला विसरू नका. बेल आयकन क्लिक केल्याने काय होईल, मी जी पण नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करीन तुम्हाला सर्वात पहिली पाहण्यात येईल आणि त्याची तुम्हाला नोटिफिकेशन सुद्धा येईल. त्यामुळे पहिलं जाऊन माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन सुद्धा क्लिक करा. तर आता आपण बघूया उद्यासाठी म्हणजेच 22 जानेवारीसाठी निफ्टीच्या काय लेवल्स राहतील. तर मित्रांनो, आहे माझा निफ्टीचा चार्ट, तुम्ही ते पाहू शकता. मी निफ्टीचा चार्ट 30 मिनिट टाइम फ्रेमवर ड्रॉ केलाय. राईट, तर तुम्ही बघा असाल फ्रॉम 13 जानेवारी टू टिल डेट निफ्टी एका अपसाइड झोन मध्ये ट्रेड करत होती. या झोन मध्ये आपल्याला ब्रेकआउटच बघण्यात नाही आला आणि एक रिसेंट डेज मध्ये निफ्टीने एक स्ट्रॉंग अपसाइड मुवमेंट दिलेली आणि ह्या लेवलला जाऊन काल निफ्टी कन्सॉलिडेट झालेली आणि आपण एक अपसाइड रॅलीमध्ये निफ्टी होती. आणि आज तुम्ही बघा असाल एक ड्रास्टिक फॉल बघण्यात आला. त्यानंतर ह्या लेवलला एक निफ्टी कन्सॉलिडेट झाली आणि परत 12:30 नंतर एक ड्रास्टिक फॉलच निफ्टीमध्ये बघण्यात आला. तर उद्यासाठी निफ्टीच्या काय लेवल्स राहतील हे आपण डिस्कस करूया. निफ्टी बाईंग मध्ये 23,100च्या वरतीच बाईंग मध्ये राहील. मी ते मेन्शन करतो. बाईंग मध्ये स्टॉप लॉस राहील 23,057. टार्गेट राहील पहिलं आपलं 23,172 आणि दुसरं टार्गेट राहील आपलं 23,261. राईट, आणि सेलिंग मध्ये निफ्टी 23,011च्या खाली सेलिंग मध्ये राहील. सेलिंग मध्ये सुद्धा स्टॉप लॉस सेम राहील 23,057. टार्गेट राहील डाऊन साइड पहिलं 22,928 आणि सेकंड फायनल डाऊन साइड टार्गेट राहील 22,852. एक अराउंड एक तुम्ही बघा असाल 40 to 50 पॉईंटच्या स्टॉप लॉसच्या अगेन तुम्हाला एक 150 ते 200 पॉईंटचे टार्गेट बघण्यात येतील. राईट, आता आपण चार्टवर बघूया. निफ्टी आज झोन मध्ये ट्रेड करत होती. जर झोनच्या वरतीच आपल्याला ब्रेकआउट बघण्यात आला असता, ही रॅली कॅरी करून जर ह्या झोनच्या वरती ब्रेकआउट बघण्यात आला असता तर एक निफ्टीमध्ये अपसाइड मुवमेंट आपण 500 ते 1000 पॉईंटची निफ्टीमध्ये एक अपसाइड मुवमेंट बघितली असती. पण या झोनच्या वरती ब्रेकआउट नाही आला आणि आज एक ड्रास्टिक फॉल आला आणि एक डाऊन साइड मध्ये आपल्याला या झोन मध्ये ब्रेकआउट बघण्यात आला. त्यामुळे येणाऱ्या दिवसात आपण निफ्टीमध्ये फॉल एक्सपेक्ट करू शकतो. आणि आता जे 2025 बजेट लॉन्च होईल तोपर्यंत आपण निफ्टीमध्ये एक व्हॉलेटाईल सेशन बघू शकतो, एक्सपेक्ट करू शकतो आणि फॉलच एक्सपेक्ट करू शकतो. राईट, तर ऍज इट इज जर 23,100 जर ही लेवल निफ्टी ब्रेक करते उद्या दिवशी म्हणजे 22 जानेवारीला तर अगेन निफ्टी बुलिश होऊ शकते. 23,100 जर ब्रेक करते 10:30 11 AM पर्यंत तर तुम्ही पहिलं टार्गेट ठेवू शकता 23,172 आणि दुसरं टार्गेट ठेवू शकता 23,261. कॉल बाईंग करू शकता किंवा फ्युचर बाय करू शकता किंवा जर 23,100 ब्रेक करतंय तर. राईट, आणि जर हे जर ट्रेंड कंटिन्यू होत आहे डाऊन साइड ट्रेंड आणि जर निफ्टी 23,011च्या खाली जर ट्रेड करते कंटिन्यू, राईट, आणि 10:30 पर्यंत जर ही लेवल ब्रेक होते तर तुमचं पहिलं टार्गेट राहील डाऊन साइड 22,928 आणि दुसरं फायनल डाऊन साइड टार्गेट राहील 22,852. आणि या मध्ये निफ्टी ट्रेड करते तर नो ट्रेडिंग झोन राहील. इकडे सेफ ट्रेडर्स एज वेल एज रिस्की ट्रेडर्स दोघांनी ट्रेड करणं अवॉइड करा, कारण इकडे आपल्याला प्रीमियम रिझल्ट बघण्यात येईल. त्यामुळे या 23,100 to 23,011 या झोनमध्ये ट्रेड करणं अवॉइड करा आणि आपला स्टॉप लॉस राहील 23,057चा. राईट, त्यामुळे या झोनमध्ये जर ब्रेकआउट मिळतोय 23,100च्या वरती मिळतोय तर बुलिश होऊ शकता. जर 23,011च्या खाली मिळतोय तर तुम्ही बेरिश होऊ शकता. राईट, या झाल्या माझ्या निफ्टीच्या लेवल्स. ज्या सर्व लेवल्स आहेत या कम्प्लिटली फिबोनाची रिट्रेसमेंटच्या हेल्पनेच काढल्यात. त्यामुळे या लेवलचे तुम्हाला हेल्पफुल असतील तर नक्की स्क्रीनशॉट काढा. आणि आता आपण बघूया बँक निफ्टीमध्ये काय लेवल्स असतील उद्यासाठी म्हणजेच 22 जानेवारीसाठी. तर मित्रांनो, आहे माझा बँक निफ्टीचा चार्ट. हा चार्ट सुद्धा मी 30 मिनिट टाइम फ्रेमवर ड्रॉ केलाय, तुम्ही ते पाहू शकता. राईट, जानेवारीच्या स्टार्टिंग पासून बँक निफ्टीमध्ये एक फॉल होता आणि फायनली एक 13 जानेवारीला हा सपोर्ट घेऊन बँक निफ्टी परत एका रेंजमध्ये ट्रेड करत होती. राईट, एक 48,203 टू 49,381 या झोनमध्ये बँक निफ्टी ट्रेड करत होती. त्यानंतर तुम्ही पाहू शकता बँक निफ्टीने हायर लो फॉर्म केले आहेत. हा एक लो फॉर्म झाला, हा एक लो फॉर्म झाला आणि आजचा एक हा लो फॉर्म झाला. जर हे लो आपण त्याचा कनेक्ट करतो हे लो तर एक ट्रेंड लाईन मध्ये आहे. राईट, जर येणाऱ्या उद्याच्या मार्केटमध्ये म्हणजे 22 जानेवारीला जरी ट्रेंड लाईन ब्रेक होते तर नक्कीच आपल्याला बँक निफ्टीमध्ये फॉल बघण्यात येऊ शकतो. आणि जरी ट्रेंड लाईन ब्रेक होत नाहीये आणि हा सपोर्ट घेऊन जर बँक निफ्टी एक अपसाइड मुवमेंट देते तर नक्कीच आपल्याला एक अपसाइड मुवमेंट बघण्यात येऊ शकते. तर आता आपण बघूया उद्यासाठीच बँक निफ्टीच्या काय अपसाइड लेवल्स असतील आणि डाऊन साइड लेवल्स असतील. जर बँक निफ्टी 48,809च्या वरती ट्रेड करते
नक्कीच तुम्ही बाईंग मध्ये जाऊ शकता, फ्युचर बाय करू शकता, कॉलमध्ये बाईंग करू शकता. स्टॉप लॉस राहील तुमचा 48,660 आणि टार्गेट राहील पहिलं 49,085 आणि दुसरं टार्गेट राहील 49,381. राईट. सेलिंग मध्ये बँक निफ्टी 48,525 च्या खालीच बेरिश होईल. तुम्ही सेलिंग करू शकता, फ्युचर शॉर्ट करू शकता किंवा पुट मध्ये पोझिशन क्रिएट करू शकता. तुमचा स्टॉप लॉस सेम राहील 48,660. राईट. दोन्ही केस मध्ये बाईंग मध्ये आणि सेलिंग मध्ये स्टॉप लॉस सेम राहील 48,660. राईट. निफ्टी मध्ये पण आपला स्टॉप लॉस सेम होता. टार्गेट राहील डाऊन साइड पहिला 48,203 आणि फायनल डाऊन साइड टार्गेट राहील 47,894. आता मी तुम्हाला चार्टवर एक्सप्लेन करतो. जर निफ्टी येणाऱ्या उद्याच्या मार्केटमध्ये जर उद्या गॅप अप ओपनिंग होते किंवा 10:30 11 AM पर्यंत जर 48,809 इज लेवल ब्रेक होते तर तुम्ही नक्कीच बाईंग मध्ये जाऊ शकता, अपसाइड पोझिशन क्रिएट करू शकता, फ्युचर बाय करू शकता, कॉल मध्ये बाईंग करू शकता. तेव्हा तुमचं पहिलं टार्गेट राहील 49,085 आणि दुसरं फायनल अपसाइड टार्गेट राहील 49,381. आणि जर उद्या पण ही जर डाऊन साइड राहिली कंटिन्यू राहिली आणि उद्या पण मार्केट आपल्याला जर 48,525 च्या खालीच बघण्यात आलं तर तुम्ही नक्कीच सेलिंग मध्ये जाऊ शकता. सेलिंग मध्ये तुमचं पहिलं टार्गेट राहील 48,203 आणि दुसरं फायनल टार्गेट राहील डाऊन साइड फायनल टार्गेट राहील 47,894. राईट. आणि जर निफ्टी या झोनमध्ये ट्रेड करते 48,809 टू 48,525 तर नो ट्रेडिंग झोन राहील. ह्या रेंजमध्ये ट्रेड करणं अवॉइड करा. इकडे प्रीमियम रिझर्व तुम्हाला बघण्यात येईल. जर 48,525 ब्रेक होतं डाऊन साइड मध्ये तर तुम्ही नक्कीच सेलिंग मध्ये जाऊ शकता किंवा गॅप डाऊन ओपनिंग होते तर बाय डिफॉल्ट तुम्ही सेलिंग मध्ये जाऊ शकता. आणि जर उद्या गॅप अप ओपनिंग होते आणि 48,809 च्या वरती जर बँक निफ्टी बघायला मिळते तर तुम्ही नक्कीच कॉलमध्ये पोझिशन क्रिएट करू शकता किंवा फ्युचर बाय करू शकता. जर माझ्या ह्या लेवल हेल्पफुल वाटल्या तर नक्की या लेवलचा सुद्धा स्क्रीनशॉट काढा. या लेवल तुम्हाला उद्यासाठी खूप हेल्पफुल ठरतील की कॉलमध्ये पोझिशन क्रिएट करावी की पुटमध्ये पोझिशन क्रिएट करावी, स्टॉप लॉस काय ठेवावा, टार्गेट काय कॅरी करावे. तर नक्की या लेवलचा स्क्रीनशॉट काढा. आणि जर माझ्या व्हिडिओ आवडले असतील तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि जर तुम्ही आतापर्यंत माझा चॅनल सबस्क्राईब नाही केलंय तर पहिलं जाऊन माझं चॅनल सबस्क्राईब करा. जर आतापर्यंत तुम्ही माझं फ्री टेलिग्राम चॅनल जॉईन नाही केलं तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये माझ्या फ्री टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. लवकर जाऊन माझ्या फ्री टेलिग्राम चॅनल जॉईन करा. थँक्स फॉर वॉचिंग. जय महाराष्ट्र, जय शिवराय.